तर अहिल्यानगरच्या ग्रामीण भागात लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात। जामखेड तालुक्यातील खरडा इथल्या 28 वर्षीय तरुणाची अशीच फसवणूक झाली आहे। पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देतो असं सांगून तरुणाकडून तब्बल 5 लाख रुपये उकळण्यात आले। विशेष म्हणजे लग्न लावून देणाऱ्या व्यक्तींना ठरवलेली रक्कम देण्यासाठी तरुणाने व्याजाने पैसे घेतले होते। अहिल्यानगरमधील शेतकरी कुटुंबातील मुलांची अशा पद्धतीने फसवणूक होण्याचे प्रकार अधिक होत आहेत। मात्र ज्या घटना पोलिसात दाखल झाल्या आहेत त्याचा छडा लावल्याचा दावा पोलीस करतायत। आम्ही काय केलं, किती काय त्यांना विचारतो तेव्हा मला पुरीला डाग एवढं करावं लागेल। मग एक पुरीला डाग केला आम्ही 1 लाखाच्या आसपास, आणि नंतर ह्यांना 2 लाख रुपये फोन पेला टाकले, 60,000 रुपये कॅश दिले। लग्न लावून आम्ही गावाला आलो। परत सकाळी 7 वाजता आलो घरी। 7च्या नंतर मुलगी अशी रोडवर फिरत होती, मी जेवण करत होतो घरात। रोड असं समोर असल्यामुळे जवळ फिरत होती, ते एक स्कॉर्पिओ आली, आपली शिफ्ट आली, पांढरी शिफ्ट आली। त्या मुली शिफ्ट मध्ये बसल्याच्या शिफ्ट डायरेक्ट 90च्या स्पीडने गाडी निघून गेली। याच्यामध्ये डिटेक्शन 100% होतं। बऱ्याचशा मुलांना असं फसवलं जातं की लग्नासाठी मुलगी आहे आणि लग्न केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांचे ते कटकारस्थान करणारी मुलगी किंवा त्याच्याबरोबर असणारे लोक असतात ते निघून जातात आणि मुलांना फसवण्याचे प्रकार उघडकीस आलेले आहे। याच्यामध्ये आपण तत्काळ कार्यवाही करून अशा व्यक्ती किंवा रॅकेटवर आपण कारवाई केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।